माझा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय. संत तुकाराम महाराज जय गुरु गंगागिरी महाराज जय. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात जय श्री आपण ज्या स्वामी व्यक्तीशी समर्थ बोलत आहात महाराज की जय. हर हर महादेव. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुल्याले चित्त शुद्ध करा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकायत मुनींद्रये. समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्याचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो. कधी काळी आपण असावे जवळी. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नासा आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबारायांचा हा उपदेश पराभंग आहे. या भंगातून जगद्गुरु तुकोबार उपदेश करतात. या अभंगातून मागणी करतात. या अभंगातून विनंती करतात. या अभंगातून खंडन करतात. तिथं उपदेश करतात. उपदेश कोणाला करावा, कोणी करावा. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांना आहे. उपदेश फक्त संतच करू शकतात. जेने काम तेने करो, दुजा करो तो गोता खाओ. कोणाला करतात? आपल्याला त्याला ही भाषा कळती, त्याला नरदेह मिळाला, भगवंतांना सुंदर असं नर शरीर दिले, त्यांच्या करता उपदेश आहे. सकळ मानव जाती करता उपदेश. काय फक्त महाराष्ट्रातल्या लोकांकरताय, माळकऱ्यांकरता असं नाही. सकल जीवाला उपदेश आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं, हे तर प्रत्येकाला वाटतंय ना. मग हा उपदेश सगळ्यांकरताय. जगद्गुरु आहे ना ते. महाराष्ट्राचे गुरु असं नाही ना, भारताचे गुरु असं नाही ना म्हणले. जगताचे गुरु. हा उपदेश जगाला आहे ना. सगळ्या विश्वाला उपदेश करतात. आता आता शब्द कुठं नाही येत. ठराविक ठिकाणीच आता शब्द वापरला जातो. आता कोठे धावे म्हण, म्हणजे याच्या अगोदर धावत होत. आता भगवंताचं दर्शन झालं, आता कुठं धावन, म्हणजे आता हा शब्द कुठे नाही वापरला जातो. अशा ठिकाणीच वापरला जातो. काय सांगू आता,
देवा संतांचे उपकार हा म्हणजे असा विशिष्ट ठिकाणी आता शब्द वापरला जातो. महाराज इथं म्हणते आता तरी पुढे हाचे उपदेश. याचा अर्थ याच्या अगोदर आपण आयुष्याचा नाश केलाय. याच्या अगोदर आपल्या आयुष्याचा नाश आपण केलाय. म्हणून महाराज म्हणते आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात. इथून पुढं तरी तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. इथून माग झालं ते गंगेला मिळालं. काय असतं जीव हा चुकतच असतो. जीवाला सांगावंच लागत असतं. जीव हा अनंत जन्मामधून दुःखातच आहे. त्याला दुःखातून बाहेर काढण्याकरता उपदेश आहे. आता सर्व मनुष्य प्राण्यांना हाच उपदेश आहे. तुम्ही त्याप्रमाणे वागा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका. नाश करू नका याचा अर्थ काय? तुम्ही भगवंताची भक्ती न करता वायाला घालू नका. काळ भगवंताच्या चिंतनात घालवा. भगवंताच्या भक्तीनंच जीवाचं कल्याण होतं, अन्यथा होत नाही. काळ सारावा चिंतनी म्हणजे आयुष्य कारणिक लागण पण विवेक सांगितलंय अभ्यासाला. विवेक सर्वसामान्याला विवेक नसतो, संतांकडे विवेक असतो. म्हणून निर्वाणीचं बोलतात आता तरी पुढे हाची उपदेश. मग नारद ऋषीने वाल्याला हेच सांगितलं ना. इथून मागचं जे झालं सोडून दे म्हणले, पण आता राहिलेलं आयुष्य आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू ना असं आयुष्य. आता इथून पुढचं आयुष्य नामस्मरण कर. तुझं सगळं जीवन कर्तार्थ होईल. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करतात. जरी आतापर्यंत नसन माळ घातली, नसन देवदेव केला, नसन वारी केली, पण इथून पुढे तरी आपलं आयुष्य भक्ती विन पशु कशाशी वाढला. सटवीने नेला कैसा नाही. पशु म्हणलं ना मग भक्ती जर नाही केली तर. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काही एक अंध बैरी होती, म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना काय भक्ती करता येते का? म्हणून भक्ती विन पशु कशाची वाढ. सटवी एवढ्या 4-8 दिवसातच नेत असती नाही वारीच्या. आता सर्व मनुष्य प्राण्यांना हाच उपदेश आहे. त्याप्रमाणे तुम्ही वागा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करावे. पहिलं काय करावं? चित्त शुद्ध करावं. चित्त शुद्ध केलं का सोयीलाच लागलं नाही का? चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. अंतःकरण शुद्ध झालं काही दोष नष्ट होतात, पाप नष्ट होतं चित्तातलं. दोष म्हणजे काय? पाप. चित्तामध्ये पाप असताना अनंत जन्मीचं ते जळत. निष्काम कर्माना, निष्काम उपासनेना. आणि मग चित्त शुद्ध झालं अंतःकरण, येऊन गोपाळ राय तिथे. म्हणून महाराज म्हणतात तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून मी विनंती करतो. जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासारख्याच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करावे. तर जगद्गुरु कळतील आपल्याला.
चित्त शुद्ध झाल्याशिवाय जगद्गुरु कळतील कशी काय? चित्त शुद्ध झाल्यानंतर मग जगद्गुरुच बोलत आहेत आपल्याशी आता अभंगाच्या द्वारे. त्यांना काही कुठे जाणंही नाही का? सच्चिदानंद मूर्ती जगद्गुरु तुकोबार आहे कसे? सच्चिदानंद. चुकीचा तुलनेशी ब्रह्म सुखाशी आले. ब्रह्म येते म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले साराम. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. ती मूर्ती काय अशी साधी का? सच्चित आनंद हे त्यांचं स्वरूप आहे ना. ते स्वरूप आहे आणि आपलं काय तेच त्याचे आपलं स्वतः तेच स्वरूप आहे. आपण स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहोत. झालंय सगळं गुणामुळे खेळ झालाय ना. गुणामुळे खेळ झाला ना सगळा. गुणातीत व्हायचं. गुणातीत झालं तर मग काय करत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करावे. परमार्थात पहिली पायरी चित्तशुद्धी. चित्तशुद्ध झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. झालं तरी टिकत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी सगणेची नाही. चित्तशुद्ध नाही झालं तर विरक्ती होईनच कशी? विरक्ती नाही झालं तर तिथं ज्ञान टिकणच कसं? आणि ज्ञानाशिवाय तर मोक्ष नाही. चित्तशुद्धी हा पाया आहे परमार्थाचा. पण जीवाला चित्तशुद्धी काय हेच कळत नाही ना. अंतःकरण पूर्ण शुद्ध झाल्याशिवाय परमार्थाचे डोळेच उघडत नाही. सर्वांचे हित एकनिष्ठ मन करून देवाचे चिंतन करण्यात आहे. अभंग कसा आहे आता उपदेश पर अभंग म्हणलं काय तिथं काही बाकीचं सटर फटर काही सांगणंच नाही ना. अगोदर चित्त शुद्ध करायचं. पहिल्या चरणात उपदेश करतात का तुम्ही म्हणजे विवेक सांगितला. पहिल्या चरणात सांगितला विवेक. तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. ज्याच्याकडे विवेक आहे तो कसं काय नाश करीन? क्षण व्हायला घालणार नाही ना. घालीन नाही ना. एखाद्याला सांगितलं आता दिवस राहिलेत फक्त 7च, मग तो व्हायला घालीन का? नाही ना. काय व्हायला घालीन? त्याला सांगितलं आता 7 दिवस राहिले मग त्यानं व्हायला घालवले का? नाही ना. म्हणजे वैराग्य झालं, वैतागून का होईना स्मशान वैराग्य झालं पण त्याचा उपयोगच झाला ना. आणि संतांकडे ओरिजिनल वैराग्य असतं. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग पहा तुम्ही समाधीचे. जो जो दिवस उगवला तो सार्थक केला ज्ञानेश्वर महाराज. प्रत्येक दिवस एकही दिवस तसा व्हायला गेलेला नाही. हे मूर्तिमंत वैराग्य आहे ना. हे आपल्याला सुद्धा प्रसंग आल्यावर वैराग्य होतं. कसं का होईना पण ते उपयोगीची ते काय व्हायला जात नाही. वैराग्य हे व्हायला जात नसतं. वैतागून का होईना विभीषण आलाच होता ना लाथ मारल्यामुळं. फायदाच झाला ना त्याचा. वैराग्य व्हायला नाही जात. कोणताही असतो त्या स्मशान वैराग्य असतो त्या वैतागी वैराग्य असतो त्या नाही तर सात्विक असतो ते फायद्याच टिकलं पाहिजे मात्र. म्हणून आता सर्व मनुष्य प्राण्यांना हाच उपदेश आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करावे. सर्वांचे हित एकनिष्ठ मन करून. मन कसं पाहिजे? एकनिष्ठ. एकनिष्ठ म्हणजे कसं? चलबिचल थांबली पाहिजे त्याच्यावाली. थांबायची. एकदा त्याला चित्त शुद्ध झाला ना अनुभव आल्यावर त्याची चलबिचलच थांबायची. स्थिर.
तेलबिचल कव्हर होती अनुभूती येऊस तर. हा आणि अंतःकरण शुद्धी झाल्यावर मग काय टाइम आहे अनुभूती यायला. हा शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताची अभिव्यक्ती होती, तो ब्रह्मानंद प्राप्त होतो ना, हा आत्मानंद प्राप्त होतो, परमानंद प्राप्त होतो. तेच भगवंताच्या दर्शनाचा आनंद येतो, तोच काल्याचा आनंद आहे. मग मन नाही अस्थिर होत. पण जर चित्त शुद्ध नसलं तर मन सारखं हालत राहतं, रजोगुणात तमोगुणात, इकडे पळ तिकडे पळ, तिकडे पळ तिकडे पळ, तिकडे पळ. महाराज म्हणजे तसं नाही, एकनिष्ठ मन. एकनिष्ठ मन नाही का. हम्म. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. एकनिष्ठ आहे ना पतिव्रता. हा किती भांडण जरी झालं, किती उभर भांडण होऊ द्यावा, दोघांचं नवरा बायकोच, तरी संध्याकाळी ती येडवाकड करून घालतीच ना. आणि तो तरी काही मनात आणतो का हिनं काही घातलं असं त्याच्यात. नाही ना. एकनिष्ठ आहे. त्याच्या मनात तरी येतं का बा आता इतकं भांडलं मग हिनं काहीतरी घातलं असं ना. नाही ना. एकनिष्ठ आहे ना व्यवहारात. हा तसं परमार्थात मन एकनिष्ठ लागत, बाकी काय. हा हम्म हा पुन्हा कुठे गेली आज. आहे ना. गेली काय दिवाळीला. भजन म्हणतो ना आता, काम चालू असेल. म्हणजे सर्वांची हित एकनिष्ठ मन करून देवाचे चिंतन करण्यात आहे. मूळ सांगितलं देवाचं चिंतन. एकनिष्ठ मनानं जर देवाचं चिंतन केलं तर मग खरं हित कळालं आपल्याला, आपल्या कल्याणाच्या मार्गाला लागलो आपण. समजा जगद्गुरु तुकोबरायांचा ऐकला उपदेश, आता इथून पुढे काय आयुष्याचा नाश होणार नाही. राहिलेलं आयुष्य आता काय झालं, सार्थक झालं. चिंतने सरे तो काळ धन्य. जो चिंतनात काळ जातो ना तो काळ धन्य. सकळ मंगळ मंगळाचे महाराजांचा आपण घायचं पुढं तो. म्हणून देवाचं चिंतन करण्यात आहे एकनिष्ठ मन. देवाचं चिंतन, चिंतनानं काय होतं, चिंतनानं काय होत नाही हे विचारा म्हणून. काय होत नाही हे विचारायचं, प्रश्नच नाही करायचा चिंतनानं काय होतं नाही का. उलटा प्रश्न. चिंता काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले. ज्याला काही कळत नाही त्याला कळो येईल वगळी, चिंतने एक विठ्ठली. विठ्ठलाच्या चिंतनानं. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलता येईल विठ्ठलाच्या चिंतनानं. ते प्रवचन करणारे मंडळी कोणाच्या सत्यानं बोलतात, चिंतनानंच बोलतात ना. कळत विषय ऐकायला येते. अभंग आहे महाराजांचा पुढं. चिंतनानं काय होत नाही म्हणले, होत भविष्य कळण. स्वर्गीचा आलोच ऐकेल. त्रिकाल ज्ञानी जी झाली चिंतनानंच झाले ना. आता कुठं बसलेले आत्माराम बाबा किती आपल्यापासून 150 किलोमीटर. ऐकत येत आपल्याला अभंग ते, कारण ते व्यापक झाले ना आता. इथं काय चाललंय त्याला कळतंय आता. काय झाले ते व्यापक झाले. विश्वात्मक येते म्हणजे ते इतके व्यापक झाले का ते ब्रह्मच झाले ना. या ब्रह्माशी तद्रूप झाले ते. देवभाव सुटलेला आहे त्यांच्यावाला. चिंतनानं झालं का कशानं झालं, चिंतनानंच झालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता तुम्हाला फार काय सांगावा. आपल्याला फोन लागतो ऐकायला काही इकडे, त्यांना फोनची गरज नाही ना. नैसर्गिक रेंज आहे ना ही. ब्रह्म कुठं नाहीये, कुठं नाहीये, सर्वत्र आहे ना ते. त्याच्याशी संबंध जोडल्यावर हे फोनचा कुठं संबंध राहिला.
हा त्याला काय पुढं फोन लावायची गरज नाही. हे सगळं चिंतनानं घडतं. हा तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला फार काय सांगावा, आता याच्यापेक्षा अजून काय सांगावं. याच्यापेक्षा सांगण्यासारखं काही नाहीच ना दुसरं. हा त्याच्यापेक्षा अजून सांगण्यासारखं काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला फार काय सांगावी, ज्यामध्ये आपले हित आहे असा व्यापार तुम्ही करा. हा कारण व्यवहारातला दृष्टांत दिल्यावर लवकर कळतो आपला व्यापार म्हणल्यावर आपल्याला फायदा तोटा कळतो नाही का. हा परमार्थातला फायदा तोटा कळायला पाहिजे ना. हा चिंतनाला लागला का समजून घ्यायचं आता फायदेच चाललंय, हा धंदा तेजीच चाललाय आता. आणि बंद पडलं का समजून घ्यायचं आता आपण तोट्यात चाललो, आपल्या दिवाळी निघणार आहे आता एक दिवस नाही. हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घे ना, साठविला हरी जिही हृदय मंदिर, त्याची सरली येर झाला सुफल व्यापार. चिंतनानं साठवता येईल ना. म्हणून महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुमचा हा जो व्यापार आहे ना, जन्माला येणं जाणं व्यापार सारखा चालू आहे ना, हा व्यापार नफ्यात कधी येईन. तुमचं जर हित झालं तर नफ्यात, नाही तर मग आला तसाच गेला. आला तसाच गेला, बाकी काय नाही का. राहिला काही दिवस झालं आपलं संसाराचं इकडे तिकडे झालं, पण जर चिंतन नाही झालं, संतांचं नाही ऐकलं, हित नाही कळालं, तर मग काय त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये तरी फरक नाही का. म्हणून महाराज म्हणतात, आता मला याच्यापेक्षा अजून काय सांगायसारखं आहे, सगळ्यात ते हितच आहे ते सांगितलंय. आता ज्यामध्ये आपली हित आहे असा व्यापार तुम्ही करा. हित ते करावे देवाचे चिंतन, दुसरं काय. हित कळालं ना ज्याला, त्यानं आपला वेळ काय दुसरीकडे घालायचा. त्याला हित कळालं का देवाच्या चिंतनातच कल्याणी, त्यानं इकडे दुसरं काही तोंड घालायचं काही कामच राहत नाही ना. त्याला एकनिष्ठ भाव, ज्याला एवढं फास्ट साधन मिळालं परंपरेनं, मग मनामध्ये काही यायचं काम आहे का नाही. याच्यापेक्षा अजून काही भारी असन का बा, अजून जर पुढे गेलं तर अजून काही चांगलं भेटन का बा. विश्वात दुसरं काय, याच्यापेक्षा विश्वात काय दुसरं. शास्त्र सांगतंय ना, गीता जर बारीक पाहिली, भागवत पाहिलं, संतांची चरित्र पाहिलं, त्याच्यापेक्षा काय मोठा लाभ आहे. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तात्पर्य हे हित जर कळालं ना, मग कल्याण झालं, मग काही भीती नाही त्याला. मग तो कुठं गेला तर त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही. एकनिष्ठ मन करून देवाचे चिंतन करण्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला फार काय सांगावे, ज्यामध्ये आपले हित आहे असा व्यापार तुम्ही करा. तरी पुढे असे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावी देवाचे चिंतन करून, या मन एकविता म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावी, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. पुढचा अभंग. भक्ताविन देवा कैसे रूप घडे सेवा, शोभविले येरा येरा सोनेचे हिरा. देवाविन भक्ता कोण देता निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहदार. भक्ता खेरीज देवाला साकारात तो कशी येईल. भक्ता वाचून त्याची सेवा तरी कोण करीन. देवाला देवत्व भक्तांनाच दिलं ना, तसा तो निर्गुण निराकार आहे, त्याच्या ठिकाणी काहीच नाही.
त्याच्या ते निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही, भक्तांनीच त्याला आला लावा रूपा. तुका म्हणे त्याला सोपा. सगुणात कोण आणलं? भक्तांनीच आणलं ना. भक्तीची ताकद आहे. तसा तो सगुण होऊच शकत नाही. पुंडलिकामुळे तो साकार झाला ना पंढरपूरला. भक्त पुंडलिकाचे उपकार आहे ना ते आपल्यावर. भक्ताखेरीज देवाला साकारत्व कशी? तसा तो त्याचं मूळ जे स्वरूप आहे, निर्गुण निराकार नाही जा आकार जेथून चराचर हंची भजे. निर्गुणची भक्ती करायची कशी सांगा ना. आता फुलं ठेवायची कुठं? अभिषेक घालायचा कसा? रंग नाही, रूप नाही, नाही वर्णाचा. अच्छा, त्या निर्गुणाची भक्ती करायची कशी? कशी काय भक्ती करायची निर्गुणाची? कुठं डोकं टेकवायचं? आरती कुठं करायची? फुलं कुठं ठेवायची? नैवेद्य कुठं दाखवायचा? त्याला अभिषेक कसा घालायचा? त्याला रंग नाही, रूपही नाही, काहीच नाही ना त्याला. त्या ठिकाणी कोणताच काही नाही, दिसत नाही. त्याच्याकरता भक्तांनी त्याला सगुणात आणलंय. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. तो भगवान परमात्मा प्रगट होतो ना भक्ता करता. प्रगट होतो. अयोनी संभव नाही काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. किती तपश्चर्या केली तेव्हा तो प्रगट झाला. वसुदेव देवकीचं तप आहे ना. तात्पर्य आता भक्ताखेरीज देवाला साकारत्व कशी येईल व भक्ता वाचून त्यांची सेवा तरी कोण करीन? तर देवाची सेवा भक्तच करते का भक्त थोडीच करते? ते कायला मंदिरात जातील जे भक्ती नाही करते? त्यांचा काय विचारांचा संबंध नाही का? जे भक्त नाही त्यांचा काय, त्यांच्यावर काही टोपराय नाही. भक्ताखेरीज देवाला साकारत्व कशी येईल? भक्ता वाचून त्याची सेवा तरी कोण करीन? जशी सोन्याची अंगठी आणि त्यातील हिऱ्याची कोंदण ही एकमेकाच्या योगाने सुशोभित आहे. अंगठीला जर हिरा असला तर त्या अंगठीला किंमत. आणि हिरा काय गळ्यात बांधून मजा आहे का त्याला? दोन्ही पाहिजे ना. तसं देव आणि भक्ताचं नातं आहे. मी भक्त तू देव ऐसे करी जावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माता. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी जावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माता. पाहिन श्रीमुख दीन लिंगना दिव्य लिंबलोना उतरीन पुसता सांगेन हित गुजमात बैसोने कांत तू कामनी अशी न लावी उशीर माझे अभ्यंतर दावी रूप मज गोपिका रमणा उदे चरणावर. तो भगवान परमात्मा प्रगट होतो. भक्त त्याची सेवा करतात. त्याच्याकरता दृष्टांत दिला महाराजांनी एक. दुसऱ्या चरणामध्ये शोभविले येर येरा सोने केटा हिरा. नाही का, सोन्याची अंगठी पण हिरा असला तर तिला आणखी शोभा. म्हणजे एका मुळा तसं देव आणि भक्ताचं नातं आहे. भक्त म्हणून देवाला महत्व, देव म्हणून भक्ताला महत्व. देव नसला तर मग भक्ती कोणाची करायची असं आहे ना. नातं एक कशी ती स्वरूपाने एकच आहे. देवानी भक्त तुझा नाही विचार, स्वरूपानं वेगळी नाही ती. पण एकालाच काय एकटाच आता
सांगतो आणि एकटाच ऐकतो, मजा आहे का? निदान 4-6 जण ऐकायला असले तर मजा आहे ना. एकटाच मला सांगत आणि ऐकन कोण? आणि तोच एक तो अंबाऊ श्याम झाला ना, तो एकच येतो सगळा. पण तो काय झाला, तोच भक्त, तोच एकच स्वरूपी भक्ताचा, देवाचा वेगळा नाहीये. म्हणून भक्ताखेरीज देवाला साकारा तो कशी येईल भक्ता वाचून, त्याची सेवा तरी कोण करील? जसे सोन्याची अंगठी आणि त्यातील हिऱ्याची कोंदण एकमेकाच्या योगाने सुशोभित आहे, तसे देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहे. पती पत्नी एकमेकामुळं शोभा आहे ना. पतीमुळं पत्नी, पत्नीमुळं पतीला शोभा. तसं सोन्याचं उदाहरण कशा करता दिलं? देवभक्त करता दिलं हिऱ्याचं. देवाखेरीज भक्ताला निष्काम पद देणारा कोण आहे? मग भक्ताला निष्काम पद प्राप्त झालं म्हणजे संत पद प्राप्त, देवामुळेच प्राप्त झालं ना. देवाची भक्ती केली त्यानं, देवाची कृपा झाली. का म्हणे कृपा करील नारायण. मग त्याला निष्काम पद प्राप्त झाले. निष्काम पद म्हणजे काय? साधं पद आहे का? उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. का म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ. निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. कामना धरुणी जे भजती त्यांची होय मनोरथ पूर्ती. पण निष्काम भक्तापती कैवल्य प्राप्ती होत असते. कैवल्य म्हणजे काय? मोक्ष. कैवल्य म्हणजेच मोक्ष, कैवल्य म्हणजेच मुक्ती. म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती, म्हणजे देवाचीच प्राप्ती, म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती. निष्काम पद कैवल्य. कैवल्य कनकाची या दाना, म्हणजे कैवल्याचा पुतळा प्रगटाला पुतळा. कैवल्य आतमधलं जे स्वरूप आहे ना, मूळ स्वरूप, त्याचा पुतळा त्यांना माऊली. म्हणजे माऊली आपल्या हृदयात नाही का? आहे ना. कैवल्याचा पुतळा म्हणजे प्रगट झाली म्हणजे ते माऊली. म्हणजे माऊली सामान्य आहे का? ते काय असं सामान्य आहे का बा? सामान्य समाधी सारखी समाधी नाही. कैवल्याचा पुतळा म्हणजे संजीवन समाधी. म्हणजे त्याचं काय कधी काही होणार आहे का त्या कैवल्याला? नाही. स्वरूपच कसं आहे ते भगवंताचं. आता हे जेवढं तेवढं समजन आपल्याला. देवाखेरीज भक्ताला निष्काम पद देणारा कोणी? एवढं मोठं पद देणार आहे विश्वात एक भगवान परमात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध आहे, जसा मुलाचा आणि आईचा संबंध आहे ना परस्पर, तसं देवाचा आणि भक्ताचा आहे. 3 दृष्टांत दिले. एक हिऱ्याचा, अंगठीचा दिला सोन्याचा, देव भक्ताचा, आणि आता आपल्याला आपल्या व्यवहारातला दृष्टांत दिला. जसा मुलाचा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आणि आईचा परस्पर संबंध. आता दिसायला दोन आहे पण असायला एकच आहे ना. आईचं आणि मुलाचं जे नात आहे ते एकच आहे. एक झालेले असतात ते. बाळाला काय झालं तर आईला त्रास होतो ना. म्हणजे अंतःकरणानं एक आहे ते. मग देव आणि भक्त दोन आहे का अंतःकरणाना, स्वरूपाना?
एकच. हे ना हा दृष्टांत येतो. मुलाला भूक लागलेली आईला कळते ना, हा ते हाका मारतं का मला दूध पाज म्हणून? नाही नाही हं? नाही तानं बाळ जे असतं ते म्हणतं का असं काय बेल बिल वाजीचं का फोन करतं मला दूध पाजतो आता टाइम झाला. नाही नाही तिला कसं काय कळतं मग? एक झाले. तिला कळतं म्हणूनच आई म्हणते ना. हा मावशीला कळतं. मावशीला कळतं का? नाही नाही कसं काय कळन? दृष्टांत म्हणजे काय? माऊलीचे दृष्टांत, जगद्गुरु तुकोबारायांचे दृष्टांत म्हणजे सिद्धांत आहे ती. हा आता दृष्टांत काय साधा आहे का? देव भक्ताचं तसं नातं आहे. मग भक्ताला काय लागत आहे देवाला कळत नसन का? न सांगत होतो. हा मग नवसच केला पाहिजे असं थोडंच आहे का? नाही ते साधारण भक्त मग नवस करणारी. इथं निष्काम भक्ताचं वर्णन चालू आहे. निष्काम भक्त म्हणजे ते व्यापक झालेले भक्त, ज्ञानी भक्त. मग त्यांचं आणि देवाचं नातं कसं आहे? ते स्वरूपानं एक तुझं मज नाही भेद सहज केला विनोद. अरे ते भक्ती करण्याकरता दोन झाले. एकामध्ये व्यवहार होत नाही ना. म्हणून ते देव आणि भक्त वेगळे. बाकी भक्ती करता याला कल्पित द्वैत म्हणतात. हे वास्तव द्वैत नाही. हे नको ब्रह्मज्ञान म्हणलंय ना. मी भक्त तू देवायशी करी. ब्रह्मज्ञान झाल्यावर बोलणं संपून जात. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर व्यवहार थांबून जातो. एक होऊन जातो ना तो देव झाल्यावर काय कोणाला काय सांगन. म्हणून महाराज म्हणले झाल्यावर झाल्यावर म्हणतात नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव. मी जर त्या आत्मस्थिती भावातच जर राहिलो ब्रह्मभावात तर म्हणजे सांगता कसं काय उपदेश कोणला? भजन कसं काय करता येईल? पूजन कसं काय करता येईल? कीर्तन कसं काय करता येईल? काकडा कसं काय करता येईल? हरिपाठ कसा करता येईल? म्हणून शेवटच्या चरणात देवाचं नातं सांगतात. देवाचं आणि भक्ताचं नातं फार श्रेष्ठ आहे. जसं गुरु शिष्याचं नातं आहे, देव भक्ताचं नातं आहे. आणि हे एक हे कळण्याकरता एवढा खटतो. स्वरूपाने एक आहे ती. वेदांत त्याच्याकरता असतो. वेदांत काही दुसरं सांगत नाही. स्वरूपाने एक आहोत आपण. म्हणजे भेद नसतो होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्तीन देवा कैसा रूप घडे सेवा तो भविले येर येरा सोने के काही हिरा. देवाविन भक्ता कोण देता निष्कामता? तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहदा. तो भविले येर येरा सोने के काही हिरा. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशीला विपरीत. निष्काम निराळा गोपीला वेल्या तळा. तुका म्हणे आले रूपा व्यक्त सांगते. विश्वाचा जनिता, विश्वाला जन्म देणारा तो म्हणतो यशोदेशी माता. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोण. भगवंताचं व्यापक स्वरूप किती मोठं आहे. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते किती मोठं आहे. तो कुठं नाहीये. विश्व जेने निर्मिले. कोणा निर्माण केलं? म्या बोलविल्या वेद बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राण आले. जगाचे चालविता मी. विश्व कोणी निर्माण केलं? विश्वंभर. त्याला विश्वंभर म्हणलं ना. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतो. कोण जीव घालतं आपल्याला 2 टाइम?
तो जीव घालतो. तोच. कोण बोलितोय आता तोच बोलितोय. हा. कोण ऐकितोय यार तोच ऐकितोय. सत्ता कोणाची आतमध्ये? नारायण. आत हरी बाहेर हरी सगळा तोच भरला. त्याची सत्ता आहे म्हणून आपला श्वास चालू आहे. सत्ता त्याची आहे ना. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. म्हणून विश्वाचा जनिता. विश्व विश्व नुसतं भारत नाही म्हणलं. विश्वाचा जनिता म्हणे यशोदीची माता. परमात्मा विश्व निर्माण करतो. ज्याचे नाभी जन्म चतुरानना. कोणी सगळ्या सृष्टी निर्माण करण्याचे कारखाने ब्रह्मदेवाचे आहे ना. आणि त्या ब्रह्मदेवाचा बाप त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. आणि सगळ्याचा निर्माता ब्रह्मदेव आहे. आणि त्याचा बाप हा परमात्मा आहे. म्हणून त्याला काय म्हणलं? विश्व निर्माण करणारा परमात्मा. सामान्य शरीराला आई म्हणतो. आता शेवटी ती देहाच्या रूपानं शेवटी मग देहधारीच आली ना. आणि तिला आई म्हणतो म्हणले एवढा मोठा असताना. आणि ते आता या सगुणाचा व्यवहार आला नाही तर मग एवढा मोठा परमात्मा यशोदेला आई म्हणतो. याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. यशोदा म्हणजे भक्ती. यशोदा म्हणजे खडा माशाची यशोदा नाही पाहिजे. मग भक्ती. देवाचा जन्म कुठं होतो? भक्तीच्या पोटी. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. माझ्याच्या अंतःकरणात भक्ती तिथं कृष्ण प्रकट होतो. भक्ती म्हणजे यशोदा. म्हणे यशोदेशी माता. याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. अशी भक्तामध्ये त्याच्याविषयी प्रीत असेल तसे तो देव आपल्यामध्ये भक्ताविषयी प्रेम ठेवतो. मग भक्ताच्या अंतःकरणामध्ये जेवढं प्रेम आपण जेवढं प्रेमानं त्याच्यावर प्रेम करू तेवढं तो करतो आपल्यावर. तो भक्ताचा अंकित आहे ना. बाकी नाही कोणाचा. अंबरीशच्या माग ती लागली होती. अंबरीश राजाचा ते दुर्वासाचा विषय नाही का. ती कृत्या. त्यानं ती कृत्या काढली. ते अंबरीश राजाचं ते इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि मग ते चक्र सुटलं तिकून देवाचं. अंकित आहे ना तो भक्ताचा. देव भक्ताचा अंकित आहे. बाकी कोणाचं ऐकत नाही तो. मग ते दुर्वास पुढं ती चक्र माग. तो गेला तिकडं. मग इंद्राकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, भोले बाबाकडे गेला. वाचवा म्हणले मला आता कातीन म्हणले मला. सुदर्शन चक्र सरला असं नसतं चमकन माग पळत आहे तो पुढं पळतोय. ते म्हणे बाबा ये सुदर्शन चक्र म्हणले तू इथं नको म्हणले. हे काय कोणाच्या हातात येणार नाही म्हणते. भगवंताचं चक्र आहे म्हणले. अहो तर चौकडी येऊन आला ती चक्र मागच ना. भोले बाबा म्हणले तू तिकडच जाय म्हणले. मग गेला तो शेवट मालकाकड भगवान विष्णूकड. वाचवा म्हणले आता हे चक्र सोडित नाही म्हणले मला. अरे म्हणले मी तर भक्ताचा अंकित आहे म्हणले. भगवान परमात्म्याचं चक्र आहे. पण तो म्हणे नाही भाऊ आपला नाही काही चालायचं. याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. ज्याचा तो गुन्हा केला त्याच्याकडे जावं लागेल म्हणले भक्ताकड. तुम्ही भक्ताचा अंकित आहे ना. जावं लागलं त्याला तिकडं. आता शेवटी जरी किती मोठा असला पण ते सुदर्शन चक्र म्हणलं घाबरला ना तो. आता ते काही सोडित असतंय कोणला.
त्यानं गुन्हा करेल ना भक्ताचा. हा. आता काय चूक होती त्या अंबरीशीची? ना गडी लय कडक दुर्वास म्हणले काय शापा दती शरारती आहे. म्हणून ह्याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. मग तिथे गेलो चक्र शांत झालं ना. हा. मग कुठं काय त्यानं हात जोडले अंबरीश राजानं, मग शांत झालं ना. हा. भक्ताचा अंकित आहे ते. भगवंतांना नरसिंह रूपात ज्यावेळेस प्रगट केलं ते रूप पाहिलं लक्ष्मी तरी जात होती का पुढं? नाही. हा, नाही. असं उग्र रूप कधी घडलंच नव्हतं ना. हा. नरसिंह भगवंताचं जे रूप पाहिलं कोणी जवळ जाईना ना. हा. डरकाळ्याच फोडायचं निवळ. हम्म. सगळे दानाधीन झाले. ब्रह्मदेव जाईना कोणीच जाईना, पार कोणीच जवळ हिंमतच होईना कोणाची. हा. म्हणले आता तुला जावं लागेल बाबा प्रल्हादा भक्ता. हा. देव भक्ताचा अंकित आहे ना. हा. मग गेला प्रल्हाद. मग तो चाटायला लागला प्रल्हादवर. किती काय प्रेम केलं ना. हा. देव भक्ताचा अंकित आहे. देव भक्ताचा अंकित आहे म्हणून आपण भक्ती करावी नाही का. हा. म्हणून विश्व निर्माण करणारा परमात्मा सामान्य यशोदेला आई म्हणतो याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. जशी भक्तामध्ये त्याच्याविषयी प्रीती असेल तसे तो देव आपल्यामध्ये भक्ताविषयी प्रेम ठेवतो. काय त्या बाबत असं आहे. ह्याच्याकडे काटाचा असा क्लिअर कट आहे ना. सोनारासारखा काटा आहे त्याच्याकडे. धारवाडी काटा आहे. घेशी तेव्हा दिशी ऐसा असंच होता. आपण जेवढं प्रेम करू तेवढं तो आपल्यावर करतो. आपण नाही केलं तोही करीत नाही. त्याला घेत नाही काय. काटा म्हणजे इतका क्लिअर आहे का फार काचेमधला काटा आहे. म्हणून आपण प्रेम करायचं त्याच्यावर भक्ती करायची. मग तो करणारच आपल्यावर नाही का. म्हणून अंकित येतो भक्ताचा. जशी भक्तामध्ये त्याच्याविषयी प्रीती असेल. आता गवळणीचा अभंग कालच पाहिला ना आपण. गवळीयाची ताकपिरे कोण पोरं चांगली. अरे ते वरून नाही पाहिलं देवाना. त्यांचं प्रेम असं आहे ना. मग देवही तसाच होतो ना. देव भुलला भावाशी. तो भुलतो ना मग. त्या सुखाकारणी देव वेडावाला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संत सदन. म्हणून तो देव आपल्यामध्ये भक्ताविषयी प्रेम ठेवतो. जो परमात्मा सर्व कामना रहित आणि सर्व उपाधीहून वेगळा असूनही त्याने आपल्याविषयीचा छंद गोपिकांना लावला. असा परमात्मा त्याच्या ठिकाणी काहीच नाही. कामना नाही, काही उपाधी नाही, काहीच नाही. निरस ब्रह्म आहे. पण या कृष्ण अवतारामध्ये गोपींना छंद लावला ना आपल्या प्रेमाचा भक्तीचा. कारण त्यांनी देवावर तेवढं प्रेम केलं ना गोपींनी की त्याच्या ठिकाणी तसं काहीच नाही. कोणताच काही भाव नाही. पण सगुणामध्ये आला आणि गोपीने इतकं प्रेम केलं त्याच्यावर, इतकं प्रेम केलं तर तो पार भगवान परमात्म्याला छंद लावला. त्याने आपल्याविषयीचा छंद गोपिकांना. वेड्या झाले ना तर गोपी. गोविंद गोविंद म्हणाला. घर धंदा विसरली. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण. तिने संसार केला दानाधीन. आता छंद लागला का. सामान्य छंद नाही त्यांना. त्यांनी फार हे भाव सुटला म्हणजे संबंधच सगळा सुटला. इतक्या उंच लेवलचा परमार्थ आहे गोपींचा. हे कसे वेड लावी कान्हा गोवळिया. मनमोहन मुरलीवाला. त्यांना सगळ्यांचे मन मोहिले ना. मन मोहिले रे मन. ते भगवंताच्या पाश्रीना त्यांचं मन मोहन करून घेतला. असा उपाधी होऊन वेगळा, कामना रहित, पण
असं असून त्याने आपल्या विषयीचा छंद गोपिकांना लावला. तुकाराम महाराज म्हणतात, अव्यक्त परमात्म स्वरूप उत्तम साकार रूप धारण करते झाले. तसं अव्यक्त आहे तो भगवान. अव्यक्त परमात्मा उत्तम असं साकार रूप धारण केलं. कृष्ण अवताराचं रूप म्हणजे त्याला काय, तुझी ये निधळी कुटी चंद्र प्रकाश कमल नयनाचे वदन हालकारे कृष्ण डोलकारे. घडी एक भगवंताचं ते कृष्ण अवतारातलं रूप आहे ना, हे एक नंबरचं सौंदर्याचं वर्णनच करता नाही आलं, संतांनी केलंय फक्त, नाही का. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैसे. साधू संतांनी त्याच्या, कारण त्या स्वरूपात दर्शन झालं म्हणून वर्णन केलं. ज्याला जसं दर्शन झालं तसं वर्णन केलं. संतांना साकार रूपाचं ज्याला जसं दर्शन झालं, मीराबाईला जसं दर्शन झालं, निळोबारायणला जसं झालं, तुकाराम महाराजांना जसं झालं, नाथांना जसं झालं, माऊलीला जसं झालं, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू पाहिला रे हरी पाहिला. योगिया दुर्लभ तो म्या दिखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी. त्याच्याकडे पाहिल्यावर तो वेडच लायतो ना. महाराज म्हणले, आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही. मी तुझं पाही पांडुरंगा लासावले मना लागली शेकुडी ती जिव्हे ना सोडी आई. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं सगुण रूप पाहिलं तसं वर्णन केलं ना, म्हणजे शेवटच्या चरणात महाराज काय म्हणतात, ज्यानं विश्व निर्माण केला असा जो परमात्मा तो यशोदेलाही म्हणतो, कारण तो भक्ताचा अंकित आहे. त्याला प्रीत लावली, प्रेम लावलंय भक्तांना. सगळ्यात मोठं नातं म्हणजे प्रेमाचं नातं असतं. तो परमात्मा तसा सर्व कामना रहित आहे, उपाधी होऊन वेगळा आहे. त्याने आपल्या विषयीचा छंद गोपिकांना लावला. तुकाराम महाराज म्हणतात, अव्यक्त परमात्मा स्वरूप उत्तम साकार रूप धारण करते झाले. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. गवळण म्हणती ना, पाल्याची एक गवळणी जगद्गुरु तुकोबरायणला शिवाय देते ना ती, सवी तुकया मेला. सवे तुकया मेला त्याने आगुना आणला. बरोबर आहे का. पाची गवळणी सवती पालती धानी. त्याच शेवटचं चरण आहे ना, पहाची गवळणी सवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे. तया विनहे नाही दुसरी आहे म्हणती नंदाची या पोरे. सवे तुकया मेला. ती गोपी तुकाराम महाराजांना शिव्या देती, पड्या केल्या ना लई. त्या देऊच्या जगद्गुरु तुकोबरायणच त्याला सगुणात आणलं म्हणले. अगुणा तिथं गुण नाही त्याच्या ठिकाणी. सवे तुकया मेला, आपण म्हणतो ना मेलया, आई म्हणते ना पोरा मेल्या अमक कर तमक कर असं नको करू. ती गोपी तुकाराम महाराजांना शिवाय देती प्रेमाना. सवे तुकया मेला, जगद्गुरुचा देऊचे तुकोबराय त्याने आगुना आणला. म्हणजे तो निर्गुण निराकार परमात्मा होता, पण सगुणात आणला ना भक्ती ना.
म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी. आणि हे सगळं कोणामुळे घडलं? जगद्गुरु तुकोबारायांमुळे घडलं. हा सगुणात आला म्हणून चोऱ्या केल्या ना. हा निर्गुण असतं तर केल्या असत्या का? नाही तवे तुकया मेला त्याने गुन्हा केला म्हणून ती नंदाची या पोरी आजी चोरी केली. तात्पर्य शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तो तसा अव्यक्त परमात्मा स्वरूप उत्तम साकार रूप धारण करतो. कृष्णाचं रूप, कृष्णाच्या रूपाला त्यातली त्यात बाळ रूप म्हणल्यानंतर काही त्याला तोड नाहीये. असं साकार रूप धारण, उत्तम रूप धारण केलं. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. म्हणजे आपण यशोदा व्हायचं थोडक्यात, नाही का? भक्ती व्हायचं. म्हणजे सगळं अभंग आपल्याशी फिरत होतो. एवढा जरी मोठा देव असला, साठविला दातात राहिलो त्याला इथं साठवायचं मग भक्तीच्या जोरावर. आपल्या हृदयात साठवायचं त्याला. आपल्या हृदयात साठवायचं त्याला भक्तीच्या जोरावर. म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत निष्काम निराळा. निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लावी आल्या चाळा. तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम